सांगा आजचं बजेट आपण पाहिलं असाल, काय नेमकं बजेटमध्ये हवं होतं, काय मिळालं आणि कशा पद्धतीचं बजेटचं विश्लेषण करा. बजेट आजचं चालाकी आणि धूळफेकीचा उत्तम नमुना आहे. तुटपुंजी कर्जमाफी केल्याचा शेतकऱ्यांना आव आणि शेतकऱ्यावर उपकाराची भाषा करण्यात आलेली आहे सरकारकडून, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यासाठी शेतीसाठी कायमस्वरूपी काही उभारणी व्हावी, शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टीनं कसलंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. बेरोजगारांसाठी कसलाही योजना किंवा कसलाही दिलासा देणारी गोष्ट अर्थसंकल्पात नाही. मोठे उद्योगपती, मोठे कॉन्ट्रॅक्टर, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर यांची टक्केवारी ह्याला केंद्रित हे सगळं बजेट आहे. ग्रामीण उद्योग, छोटे लघु उद्योग यांना उभारी देण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही. मग हे कोणाच्या कामाचं बजेट आहे? तोंडाला पानं शेतकऱ्यांच्या पुसले म्हणजे बजेट परिपूर्ण होतं का? हे लोककल्याणकारी राज्य आहे का? आणि ही राज्याची संकल्पना अपेक्षित होती का लोकशाही आणणाऱ्यांना, घटनाकारांना? याचा कुठंतरी शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला सत्ता दिली आहे, 18 पगड जाती धर्माचं कल्याण करणं, सर्वांगीण विकास या शब्दाचा खरोखर अर्थ यांनी नीटपणे सत्ताधाऱ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. तरच हे परिपूर्ण बजेट सादर करू शकतील. अन्यथा असंच कुणाचे तर तोंडाला पानं पुसायचे, तुटपुंजी मदत केल्या जाहीर केल्याचं आणि स्वतःची पाठ स्वतःच थापटून घ्यायचं, एवढंच काम सरकारकडून होणार आहे. बजेट पोकळ आहे, निष्फळ आहे. तुटपुंजी कर्जमाफी सोडलं तर त्या बजेटमध्ये उद्योगपतींचं फक्त हित आहे, सर्वसामान्याचं हित नाही. Thanks for watching Ekmat Digital.